आजमध्ये स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेब आमच्या मुंबईच्या सगळ्या नगरसेवकांना भेटायला आलेले आहेत, त्यांना मार्गदर्शन करत आहेत. पण नॉट रिचेबलचा जो विषय आहे तो अगदी जबाबदारीनं सांगतो की महापौर पदाची ज्यावेळी निवडणूक होईल त्यावेळी कोण कोण नॉट रिचेबल असतील हे आपल्याला ब्रेकिंगनं कळेल. तर शिंदेंचे नगरसेवक हॉटेलमध्ये तळ ठोकून बसल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेनं तोंडसुख घेतलं नसतं तरच नवल. पाहुयात कशा प्रकारे राजकीय कलगीतुरा सुरू आहे सध्या. कोंडलेले नगरसेवक जे आहेत विकासासाठी त्यांना बाहेर काढा. तुमच्याच पक्षाचे, तुमच्या अमित शहांच्या पक्षाचे त्या 25 नगरसेवक जे कोंडून ठेवलेले आहेत ताज लँडस्केप नावाच्या हॉटेलमध्ये बंद करून आणि बाहेर चौकी पहारे बसवलेले आहेत खाजगी, त्यांना आधी बाहेर काढा अशी माझी त्यांना विनंती आहे. त्यांना मोकळं करा, त्यांना मोकळा श्वास घेऊ द्या. या मुंबईमध्ये स्वतःच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही ताबडतोब पोलीस आयुक्तांना आदेश द्या. संजय राऊत साहेबांना कदाचित त्यांचेच नगरसेवक कधी फुटतील हे कळणार सुद्धा नाही, म्हणून स्वतःच्या नगरसेवकांवर त्यांनी अगोदर लक्ष द्यावं. जे काय आलेत चुकून निवडून त्यांच्या पक्षातून आणि सन्मान्य राजसाहेबांच्या पक्षातून त्यांचे तर 6 चाललेत, ते कधी गायब होतील कळणार नाही. मुंबईमध्ये मुसंडी मारत भाजपनं 25 वर्ष सत्ता असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला हादरा दिला आणि यानंतर आता महापौर पदावरूनही जोरदार खडाखडी सुरू आहे. कायमच महत्वाकांक्षी राहिलेले एकनाथ शिंदे 2.5 वर्षांसाठी महापौर पदावर दावा सांगणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्र देत आहेत. त्यामुळे 29 नगरसेवक असणाऱ्या शिंदेंना सर्वाधिक मोठा पक्ष ठरलेला आणि 59 नगरसेवक असणारा भाजप महापौर पद देणार का हा खरा प्रश्न आहे. राज्यातही पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची इच्छा बाळगणाऱ्या शिंदेंना आपली महत्वाकांक्षा लपवता आलेली नाही. त्यामुळे मुंबईच्या महापौर पदावरून पुन्हा शिवसेना आणि भाजपत शीतयुद्ध सुरू होणार की सगळं सामोपचारानं होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर तिकडे भाजपनं आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या खास मार्गदर्शनाचं आयोजन केलं होतं. लोकांच्या अडचणी जाणून घ्या आणि लोकसंपर्क सोडू नका अशा शब्दात श्री श्री रविशंकर यांनी नगरसेवकांना सल्ला दिलाय. अजिबात कोणतीही रस्सीखेच कुणामध्येही चालू नाही. यामध्ये महायुतीचा महापौर विराजमान होईल. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांची आपापसामध्ये चर्चा होऊन ज्या कुठल्या 118 पैकी कोणत्या कार्यकर्त्याला महापौर करायचं आहे याचा निर्णय ते करतील आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची कोणी रस्सीखेच नाही. आणि त्यामुळे अशा फेक नरेटिव्ह निवडणुकीचा आता संपला. आता महापौर पदाकरता फेक नरेटिव्ह सोडण्याचं काम हे विरोधकांकडून केलं जातंय. नगरपालिका निवडणुकीत अनेक जिल्ह्यांमध्ये महायुतीला आणि विशेषतः शिवसेनेला अपेक्षित यश मिळालेलं नाहीये आणि या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता कामगिरीच्या आधारावर कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत दिसतात. नगरपालिका निवडणुकीत अपयश लक्षात घेता एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याचं पाहायला मिळतंय. तर जबाबदारी दिलेल्या मंत्र्यांकडून अपेक्षित यश न मिळाल्यानं काही मंत्र्यांचे पत्ते कट होण्याची शक्यता आहे. त्या जागी मेहनती आणि पक्षवाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या नवोदित आमदारांना मंत्रिपदाची जबाबदारी देणार असल्याचं कळतंय. नवनिर्वाचित नगरसेवकांसोबतच्या बैठकीआधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक गुप्त बैठक झाली. महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता खऱ्या अर्थानं पॉवर गेम सुरू झालेला पाहायला मिळतोय. कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेना यांच्यात वरिष्ठ पातळीवरती खलबतं सुरू आहे. उल्हासनगरमध्ये भाजप शिवसेना स्वतंत्र लढले होते, तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला 51 आणि शिवसेनेला 52 जागा मिळाल्या. त्यामुळे भाजप आणि शिवसेना मिळून सत्ता स्थापन करणार आहेत. त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे. उल्हासनगर महापालिकेत वंचित बहुजन आघाडीनं शिवसेनेला साथ दिली आहे. वंचितच्या 2 विजयी नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केलाय. उल्हासनगरच्या प्रभाग क्रमांक 18 मधून विकास खरात आणि सुरेखा सोनावणे हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून आलेत. उल्हासनगर महापालिकेत एकूण 78 जागांपैकी शिवसेना शिंदे गटाचे 36, भाजपचे 38 नगरसेवक निवडून आलेत. साई पक्षाचा 1, काँग्रेसचा 1 आणि वंचितचे 2 नगरसेवक विजयी झालेत. सत्ता स्थापनेसाठी एकूण 40 नगरसेवकांचं संख्याबळ आवश्यक आहे. आता वंचितनं शिवसेनेला साथ दिल्यामुळे भाजप आणि शिवसेना प्रत्येकी 38 जागांवरती आहे. आज आम्ही आमचा पाठिंबा शिवसेना या पक्षाला उल्हासनगरमध्ये देत आहे आणि ह्याच्यामध्ये
जे शिवसेनाबरोबर जाण्याचं हे कारण आहे की जे आतापर्यंत आम्ही लोकांनी तिकडे जे डेव्हलपमेंट बघितलेलं आहे, शिवसेनेने बऱ्यापैकी तिकडे अंबरनाथ आणि उल्हासनगरमध्ये केलेलं आहे आणि आमचे 2 नगरसेवक आलेले आहेत तिकडे. इवन आमच्या पक्षाला 42,000चा मतदान तिकडे झालेलं आहे. तर ते 42,000 लोकांनी जे आम्हाला मतदान केलेलं आहे, जो विश्वास आम्हाला दाखवलेला आहे, त्या विश्वासाला कुठे तडा न जाण्यासाठी आम्ही शिवसेना या पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. चंद्रपूर महापालिकेत महापौर आणि गटनेता पदासाठी काँग्रेसमध्ये अंतर्गत चढाओढ सुरू झाली आहे. पक्ष निरीक्षकांसमोर वर्चस्व दाखवण्यासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात ही चढाओढ सुरू आहे. विजय वडेट्टीवार यांनी विजयी झालेल्या काँग्रेसच्या 14 ते 15 नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवलंय, तर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी देखील त्यांच्या समर्थक नवनिर्वाचित नगरसेवकांना हैदराबाद इथं रवाना केलंय. महापौर आणि गटनेता निवडण्यासाठी काँग्रेसचे निरीक्षक चंद्रपूरमध्ये आल्यानंतरच हे सगळे नगरसेवक चंद्रपूरमध्ये येणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. Honorable Deputy Chief Minister of Maharashtra, Shri मुंबई महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना, ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यातील स्वबळाच्या भूमिकेमुळे एकूण 32 प्रभागांमध्ये सत्तापालट झाल्याचं स्पष्ट दिसून आलंय. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस वेगवेगळ्या लढल्यानं मतविभाजनाचा दोन्ही पक्षांना फटका बसलाय. दरम्यान याचा फायदा भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना मतांची आकडेवारी समोर आल्यानंतर झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे जर ठाकरे बंधू आणि काँग्रेस हे एकत्र लढले असते तर महानगरपालिकेचा निकाल काही वेगळाच लागला असता, तर सत्ता स्थापनेच्या अगदी जवळ आले असते, अशी चर्चा सध्या सुरू आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मतविभाजनाचा फायदा 21 ठिकाणी भाजपला, 10 ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेला आणि 1 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला झाल्याचे दिसून येत आहे. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आज मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि काँग्रेसचे नेते करणार आहेत. दरम्यान यावेळी वर्षा गायकवाड यांच्यावरती केलेले आरोप आणि त्या वंचित संदर्भात भूमिका यावर काँग्रेसचे नेते बोलणार आहेत. तर महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच काँग्रेस आपली भूमिका मांडणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा अर्ज भरण्यासाठी अवघे 3 दिवस शिल्लक आहेत आणि अशातच काँग्रेसनेही निवडणुकीसाठी आपलं धोरण जाहीर केलंय. काँग्रेस जिथे शक्य आहे तिथे स्वबळावर निवडणूक लढणार आहे, तर जिथे आघाडी होईल तिकडे आघाडी करणार आहे. याबाबतचा निर्णय काँग्रेस नेत्यांनी स्थानिक नेत्यांवर सोपवलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली आहे. याआधी महापालिका निवडणुकीतही काँग्रेसनं हीच भूमिका घेतली होती. पहिल्या दिवशीपासून काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आम्ही कसे सामोरे जाणार आहोत हे आपल्याला जे सांगितलं त्याच अनुषंगाने आम्ही प्रत्येक निवडणुकीला सामोरे जात आहोत. जिथे स्वबळावर शक्य असेल तिथे स्वबळावर निवडणूक आम्हाला लढायची आहे. तिथलं स्थानिक नेतृत्व हे आघाडी करण्याच्या अनुषंगानं त्या ठिकाणी सूचना करत असेल तर ती आघाडी तिथे आम्हाला करायची आहे आणि इंडिया अलायन्स आणि समविचारी यांच्यासोबतच आम्ही आघाडी करणार आहोत आणि शक्य तिथे आम्ही स्वबळावर निवडणूक लढणार आहोत. ही जी आमची असणारी पॉलिसी आहे ती जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही ती कायम आहे. भिवंडीमध्ये माजी महापौर विलास पाटील यांच्या बंगल्यावरती दगडफेक झाली आहे. भाजप आमदार महेश चौगुले यांच्या समर्थकांनी ही दगडफेक केल्याचा आरोप विलास पाटील यांनी केलाय. दगडफेकीनंतर विलास पाटलांनी कुटुंबियांसह छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन केलं. महापालिका निवडणुकीत दोघांचीही मुलं एकमेकांविरोधात उभी होती. भिवंडीमध्ये 2 गटात जोरदार राडा झाला आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. दरम्यान महानगरपालिका निवडणुकीत दोघांचीही मुलं एकमेकांविरोधात उभी होती. दरम्यान भिवंडीमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान माजी महापौर विलास पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. काय सांगाल आजची या ठिकाणी काय परिस्थिती होती, काय झालं नक्की या तुम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन करत आहात? ॲक्च्युली आम्ही सर्व विजयच्या हिशोबाने आम्ही लोकांचे आभार मानत होतो. माझ्या घरामध्ये एक छोटा 2 वर्षाचा मुलगा आहे. माझ्या 3 सुना आहेत माझ्या आणि घरात आमच्या कोण नव्हता. असे अचानकपणे आमदार महेश चौगुलेचा मुलगा, माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे, एक 100 पोरं पोलीस प्रोटेक्शन घेऊन माझ्या घरात त्यांनी दगडफेक केली. माझ्या सुनांना त्यांनी घाबरण्याचा प्रयत्न केला, लहान मुलाला घाबरण्याचा प्रयत्न केला. माझ्या गाड्यांच्या काचा फोडल्या. आतमध्ये माझा जेवढा स्टाफ बसला त्या स्टाफला त्यांनी मारहाण केली. म्हणजे जर हे इलेक्शन हारले त्यांना पचत नाही म्हणून अशा प्रकारची गुंडेगिरी पोलिसांसमोर, पोलीस त्यांना प्रोटेक्शन देऊन आतमध्ये घेऊन जातात आणि प्रोटेक्शन घेऊन त्यांना बाहेर घेऊन येतात. तर हे सगळं काय चाललेलं आहे हा मला कळत नाही आहे. जर मुख्यमंत्री महोदयाने हेच करायचं असेल तर समोर येऊन आम्हाला गोळ्याच घाला ना. त्यापेक्षा आम्ही त्या गोळ्या खायला तयार आहोत. जर एखाद्या कुठल्या BJP पक्षाला
एखादी हार सहन नसेल होत त्या आमदाराला, त्या आमदाराच्या काय नीचपणा आहे त्याच्या नीचपणालाच, त्याच्या जुगाराच्या अड्डे, त्याच्या गुंडेगिरीलाच लोकांनी वैतागून त्याच्या मुलाला हरवलेलं आहे. आणि जर ह्या पद्धतीचं जर BJPला सहन होत नसेल आणि या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची जर ते लोक दहशत निर्माण करत असेल तर सरळ प्रशासनाला सांगा गोळ्या घाला आमच्यावरती. विलास पाटील यांच्या बंगल्यावरती दगडफेक झाल्यानंतर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर परिस्थिती तणावपूर्ण या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यामुळे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात या भागामध्ये लावण्यात आले आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रयत्न करतात. अनिल नोरमान, ABP माझा, भिवंडी. इलेक्शन झालं, शांततेने सगळं होऊन संपलं. काल त्यांनी रात्री एका कार्यकर्त्याची वडापावची गाडी आहे ती गाडी तोडली, लाद्या बिद्या टाकून गाडी तोडली. आज 2 कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्याच्यानंतर आज ऑफिसला बसलो असतो आम्ही तर ते 400-500 लोक घेऊन इकडे धावून आले. त्याची व्हिडिओ आहे. तो किती खोटा बोलतो ना ते तुम्हाला समजते. व्हिडिओ आहे त्याच्यात. पण सिनियर साहेबांना पण धक्काबुक्की केले, सिनियर साहेबांना पण हात टाकला आहे, त्यांना पण बाजूला करून त्यांनी हे केले. त्यांचं म्हणणं आहे की आधी तिकडे कार्यकर्त्यांनी त्यांच्या बंगल्यावर दगडफेक केली. दाखवा ना कुठे दगडफेक केली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.